एक महत्त्वाची बातमी आहे। भरत गोगावले यांचा मांत्रिकाबरोबरचा व्हिडिओ समोर आलाय। खरं तर गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर आरोप केले जात होते। भरत गोगावले यांनी सरकार स्थापनेच्या आधी अघोरी काही गोष्टी केल्याच्या प्रकारची चर्चा होती, आरोप झालेले होते आणि आता त्यांनी आरोप फेटाळलेले होते खरं तर हे। पण जो व्हिडिओ समोर आलेला आहे भरत गोगावले मांत्रिकासोबत काही मांत्रिक मंत्र म्हणतोय, काय करतोय कळत नाही ते, पण हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण ते स्वतःच देतील की हे काय प्रकार चालू होता आणि मांत्रिक कुठली विद्या देत होता किंवा काय करत होता। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, कोण आहेत हे मांत्रिक, काय करतात ते, काय त्यांची म्हणजे वैशिष्ट्य आहे? विलास, आपण बघितलं तर एक 3-4 दिवसांपूर्वी भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या घरात घातलेल्या पूजेचा तो व्हिडिओ होता। ज्या व्हिडिओमध्ये नेहमी दिसणाऱ्या पूजेपेक्षा जरा वेगळी पूजा होती, त्यामुळे ती अघोरी पूजा आहे असं व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचं म्हणणं होतं। आणि त्याचबरोबर ती पूजा जी आहे ती मंत्रिपद मिळावं यासाठी म्हणून घातली गेली असल्याचं किंवा पालकमंत्रीपद मिळावं यासाठी घातलं गेलं असल्याचं म्हटलं जात होतं। त्यावेळेला भरत गोगावले किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीनं असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं की पूजा घालण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यांनी त्यांच्या घरी ही साधी पूजा घातलेली आहे, ही कुठली अघोरी पूजा नाही आहे, पूजा ही अघोरी असू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं। परंतु आता हा जो दुसरा व्हिडिओ व्हायरल होतो आहे, ठीक आहे प्रणाली, मी तुम्हाला थांबवतो। सूरज चव्हाण आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। सूरजजी, काय झालंय हे? किती ओढाताण करताय, किती माणसाला हे करताय, किती पूजा करायच्या? नाही, खरं तर हा महाराष्ट्र एक पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे। आम्हाला जो व्हिडिओ भेटला त्या व्हिडिओमध्ये भरत शेठने अनेक वेळा त्यांच्या बाईटमध्ये म्हणलेले आहे की प्रत्येक देवाकडे गेल्यावर ते पालकमंत्री पदासाठी साकडं घालत असतात। परत त्याच्यानंतर अशा पूजाच्या माध्यमातून पालकमंत्री पदासाठी अपेक्षा व्यक्त करतात। मला वाटतं त्यांनी त्यांच्या नेत्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता। मला वाटतं त्यांनी महायुतीमधल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता। पक्षातले नेते जे निर्णय घेतील ते मान्य करायला पाहिजे, पण अशा पद्धतीनं त्यांना वाटत पालकमंत्री पद भेट, तर मला वाटतं हे चांगलं नाही। सूरजजी, तुमचा आवाज नीट पोहोचत नाही आमच्यापर्यंत। पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही काय प्रतिक्रिया दिली प्रेक्षकांना बहुतेक कळली नाही। बघा, किती तपश्चर्या चालू आहे का काय माहीत नाही, आता ते खरं त्याच्यातलं सत्य त्यांनाच माहिती आहे। पण आधी मंत्रिपदासाठी किती खस्ता खाल्ल्या त्यांनी, 2.5 वर्ष वाट पाहिली त्यांनी, आता पालकमंत्रीपदासाठी पुन्हा ते खस्ता खातायत, काय काय करतायत ते। सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हां सूरजजी, तुमचं पूर्ण करा। आमचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे। भरत गोगावले हे अनेक ठिकाणी मंदिरात गेल्याच्या नंतर देवदेवतांच्या पुढे साकडं घातलं होतं, त्यांनी स्वतःच बाईटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं होतं। पण अशा पूजेच्या माध्यमातून सुद्धा साकडं घातलंय की नेमकं काय त्यांचं इच्छा आहेत समजत नाही। त्यांनी त्यांच्या नेत्यावर विश्वास ठेवायला हवा होता असं मला वाटतंय। पण ही काय पूजा आहे, तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल? काय असते ही पूजा, याच्यातून काय होतं? पालकमंत्री पदासाठी अशा पद्धतीची पूजा केली म्हणून आमच्याकडे माहिती आली। म्हणलं अशा पद्धतीनं जर पालकमंत्री पद भेटत असेल तर लोकांना निवडणुका लढायची किंवा पक्ष मुख्यमंत्र्याला काही कामच नसती राहिली। हे महाराष्ट्र संविधानावर चालणारा महाराष्ट्र आहे, पुरोगामी विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे। त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवावा, त्यांच्या नेत्यावर त्यांनी विश्वास ठेवावा असं माझं मत आहे। बरं, पण हे तुम्हाला कोणी दिलं, म्हणजे कसं मिळवलं तुम्ही? विलासजी, प्रत्येकाचे एक सोर्स असतात आणि त्या सोर्सच्या माध्यमातून हे आमच्यापर्यंत आलेला आहे। त्यांच्याच कोणतरी जवळच्यानं व्हिडिओ काढल्याशिवाय एवढा बाहेर येत नाही, कारण तो व्हिडिओ त्यांच्या घरातला आहे, त्यांच्या एका ह्याच्यातला आहे, त्यांच्याच जवळच्या सहकार्याकडनं हे आमच्याकडे आलेले आहेत। त्याच्यामुळं ही माहिती आम्हाला भेटली, म्हणून मी म्हणलं की बाबा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, ज्या संविधानावर चालणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं एक संविधानिक पदावर बसून करणं योग्य नाही असं आम्हाला वाटतंय। नाही, पण ऐका ना, हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्यात अघोरी काही सुरू होतं का? ते बाबा जे आहेत त्यांचं, कोण आहे ते बाबा? तुम्ही जर हे सगळे तांत्रिक मांत्रिक आहे जे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना दिशाभूल करण्याचं काम करत असतात।
तीच ही लोक आहेत आणि त्यांच्याकडनं ते पूजा करून घेत आहेत. हा. त्याच्यावरनं दिसून येतंय की म्हणजे महाराष्ट्र कुठल्या दिशेनं चालू आहे. संविधानिक पदावर बसणारी लोक अशा पद्धतीनं वागायला नाही पाहिजेत. आपण तुम्ही मित्रपक्ष आहेत ना तुम्ही? नाही, मित्रपक्ष असला म्हणून आमचा चुकीचा व्यक्ती जरी असेल तर आम्ही चुकीला चुकी म्हणायला घाबरायचं कशाला? मित्रपक्षाचा धर्म फक्त राष्ट्रवादीनंच पाळायचा असं काही नियम नाही ना. हा, पण त्यांना बघा ना काय काय करायला लागतं, कुणाकुणाला साकडं घालायला लागतं. किती आमचं म्हणणं तेच आहे, त्यांनी त्यांच्या नेत्यावर तरी विश्वास ठेवावा. हा, काय अवस्था केली आहे त्यांची. बाबा भरत शेठ प्लस अघोरी विद्या पालकमंत्री असं तुम्ही म्हणताय, चिमटे घेताय वरून. आम्ही चिमटा वगैरे काही घेत नाही. आम्ही फक्त जाणीव करून देतोय की तुम्ही एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहून दिलेल्या संविधानाच्या याच्यामध्ये बसून काम करता. अशा पद्धतीनं अंधश्रद्धेला कुठं थारा देऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. बरं, पण आता याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काही हे अघोरी जर असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचा, त्याच्याबद्दल ह्या कायद्यानुसार काही कारवाई व्हावी अशी मागणी करताय का तुम्ही? नाही, त्याच्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलनवाले योग्य ते निर्णय घेतील. ते कशाला घेतील? सरकारने घ्यावं पाहिजे. अंधश्रद्धावाल्यांचं थोडंच आहे ते. त्याच्याबद्दल ते काही कमिटी असते, ते कमिटीतले लोक याच्याबद्दल कारवाई हे करतील आणि त्याच्यामध्ये पूर्ण घटनेच्या मुळापर्यंत जाऊन मला वाटतं त्याच्यावरती नक्कीच काही ना काही मागणी होईल कुठून ना कुठून. आम्हाला हा विश्वास आहे. नाही झालं तर शेवटी आम्ही आहोत. हा, पण तुम्ही पण मागणी केली पाहिजे ना. हे महाराष्ट्रात काय घडतंय हे सगळं? नाही, हेच तर हे ते आता उद्या भरत शेठ स्वतः सांगितलं पाहिजे की नेमकं काय करतायत ते, कशासाठी करतायत ते. आम्ही प्रयत्न करतोय आता भरत शेठकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू आम्ही, ही काय विद्या आणि कशासाठी करतात हे असं, आणि असं केल्यावर काय काय होतं. आता तुम्ही प्रयत्न केला तर वेगळेच उत्तर भेटतील. सकाळी नक्की प्रयत्न करा. म्हणजे आता नको करायला? नाही, सकाळी करा लवकर. आता हे 10 वाजलेत. मंत्री आहेत ते राज्याचे. ठीक आहे, ठीक आहे. सूरजजी तुम्ही सोबत राहा. सुषमा अंधारे